माझ्याकडून तुला बोलतो पडेल दुधामध्ये वेड्यासारखी चाळे करू नको सरक. अगं बघ तरी देते तुला मी काहीतरी बघत पण इग्नोर मारते. आधी ओरडा खाल्ला आणि मला काम करायला लावलं आहे सकाळी सकाळी. पण मला असं वाटलं की मी डान्स प्रॅक्टिस करावं. मग गच्चीवरती गेले आणि थोडंसं बघते कसं येतं आहे माझ्या कॅमेऱ्यामध्ये. पण माझा कॅमेरा सपोर्ट करत नाही मला. पण ही पोरगी काय करते तिचं तिलाच माहीत नाही आहे. अजून माझं काहीच आवडलं नाही आहे. मी लिटरली डान्स प्रॅक्टिस करत होते. आता दुसऱ्या घरी जायचं आहे. मी लिटरली आताची 11 वाजले आहेत 2 आणि मी काही नाही आवरलं आहे. मी माझी वॅक्सिंग केली होती. असे ठीक आहे झाली आहे, चांगली झाली. इट्स ओके. उद्या जायचं आहे मला एका प्रोग्रामला, एका इव्हेंटला जायचं आहे जे आमच्या अहिल्यानगरमध्ये फर्स्ट टाईम होत आहे. पैसे भरलेत, इन्व्हाइट नाही केलं आहे कोणी अजूनपर्यंत. तरी लवकरच इन्व्हाइट पण करतील. पण फ़िलहाल तो हमने पैसे भर के जाने, हम पैसे भर के गए हैं. आई मीन जाने वाले हैं वहाँ पे. तो कल की थोड़ी सी तैयारी चल रही है और खुद का भी हुलिया सुधारना है. काय आता आवरेल. आणि माझी स्किनची वाटोळ झालं आहे. दाग धब्बे खड्डे सगळे आहेत माझ्या स्किनवरती. जाईना ते काय माहिती का जात नाही आहे. छानपैकी आंघोळ करते, जरा फ्रेश होते, हुलिया नीट करते माझा आणि मग मी खाईल. मला खूप भूक लागली यार. पण नाही, आंघोळ केल्याशिवाय नाही खायचं हे असं माझ्या डोक्यात आहे. आणि गाईस भरपूर पाणी प्यायचं, कारण की पाणी न पिल्यामुळेचं हे परिणाम आहे. ठीक आहे, मग घरी जाऊया. एक सरप्राईज भेटणार आहे, त्याची तुम्हाला कहाणी पण नंतर सांगते मी नेक्स्ट क्लिपमध्ये. वेट फॉर स्टे ट्यून्ड. हेलो गाईज, वेलकम टू थोडा देर बाद. मी मस्तपैकी आवरून आली आहे आणि मी खूप चोमू दिसते आहे सध्या तरी. पण वेट, मी आवडती आहे जरासं, काय म्हणतात त्याला, सामान घेऊन पर्समध्ये टाकते आहे. बोलता येत नाही तुला मैत्री. हे आहे माझं सिरम जे स्ट्रिक्सचं यूज करते मी. हे मॉइश्चरायझर, हे आहे स्ट्रेटनर आणि हे माझे ॲक्सेसरीज आहेत, क्लिप्स वगैरे. ही माझी पर्स आहे. मला असे पर्स आता सध्या तरी आवडायला लागले, नाही तर मला असे हँडबॅग्स आवडतात. तर आता मी थोडंसं पॅकिंग करते, खाते. खूप भूक लागली आहे तर पण आवडते मी नंतर खाते. म्हणजे जर असं डोक्यात टेन्शन कमी राहतं ना, की मागे काहीतरी पसारा नाही आहे म्हणून शिस्तीत खायचं. ओके, आय विल बी राईट बॅक. ओके. मी आपली अशीच रील्स बघत बसली आहे. 5 वर्ष मी फक्त रील्स बघतच बसली होती, अजून काही केलं नाही आहे. जी करायची वेळ आली तर खूप लेट करते, बट मी करणार. मला झोप पण येते यार. मला असं वाटतं आहे की थोडा वेळ झोपून घ्यावं, मग करावं. कारण की झोपल्यानंतर कसं माइंड फ्रेश राहतं. पण एकदा झोपली की परत तासभर उठणार नाही. काय करू. घोर समस्या है, घोर कठीण परीक्षा है मुझ पे अभी. पण मी करूंगी. पण थोडा झोपताना खूप झोप येते आहे. मी तिथं पोट, काही की मी जेवले आहे ना म्हणून मला झोप येते, नाही तर मला झोप नसती आली. थोड़ा झोपते, क्या ही हो जाएगा. नहीं, बहुत कुछ हो जाएगा. पर मी झोपते गाईस. आय मीट यू आफ्टर स्लीपिंग. गाईस, मी आत्ताच माझा डान्स शूट केला आहे आणि इतकं विचित्र आहे माझा फोन की तो सनलाईट जरासा पण खाली गेला की त्याला लिटरली तो काळा करतो. एक माझा फेस पूर्ण काळा होऊन जातं. सेल्फी कॅमेरा नाही म्हणते मी म्हणते माझा बॅक कॅमेरा. इट्स व्हेरी वर्स्ट. आय डोंट नो वाय, बट माय कॅमेरा नीड्स टू ईट सम फूड. आय थिंक आय एम ईटिंग हिज फूड. मम्मी ज़रा ना ट्राईपॉडनी ब्लॉक करती है. ओके, अभी ठीक है. मी नशे करतो माझा कॅमेरा. दोन्ही कॅमेरे नशे करायला लागले आजकाल. हे बघा तुमचे मित्र. से हाय बेल बुटीज. ओके, तर मी आता डान्स शूट करत होते आणि एकच डान्स शूट केलं. मी टार्गेट ठेवला होता 5 डान्सचा. छोटे डान्सेस आहे 5 डान्सचा, त्याच्यामध्ये एकच शूट झाला. त्याचे पण 3 रिटेक्स घेतलेत मी. रिटेक्स नाही, 3 वेगळे सेव्ह करून, त्याच्यामधून जो आवडेल तो मी एडिट करून पोस्ट करेल. एक पोस्ट करायला गेली, एक शूट करायला गेली, जसं नीट येतच नाही आहे, लाईटच फ्लक्च्युएट होती आहे, स्टेप्सच नीट बसत नाही. मे बी आय नीड सम प्रॅक्टिस, बट आय डिड. ओके, इट्स अ फॉल्ट ऑफ कॅमेरा. कारण की फेस दिसला नाही ना मला कसं तरी होतं, बिकॉज आय एम व्हेरी ड्रामॅटिक. सो मी डान्स करताना खूप ॲक्शन्स, एक्सप्रेशन्स देते. आणि कसं आहे ना, ते लाईट नसली ना नीट प्रॉपर तर व्हिडिओज पण ब्लर येतात. सो ते दिसून येत नाहीत का, आणि त्याचं रीच जात नाही.
सो म्हणून म्हटलं आता जाऊ दे, आता उद्या तर टाईम नाही भेटणार आहे उद्या, कारण की आपल्याला जायचं आहे एका इव्हेंट्सला जे आमच्या नगरमध्ये पहिल्यांदा होणार आहे. त्यासाठी तयारी करायची आहे आणि त्याच्यानंतर पण आय गेस नाही होणार आहे, मला माहीत नाही, सांगता येत नाही मला. बट लेट्स होप फॉर द बेस्ट की आपण मंडेला 4 का 5 डान्स शूट करायचे. यू विथ मी गाईस, स्टे ट्यून्ड. असे लोक बघतात ना माझ्याकडे इकडे की काय करते पोरगी, स्टँड घेऊन पकडून हातामध्ये काय बोलते आहे. इथं बघायचं तुला, इथं नाही. ओके चला भेटूया. खूप छान सनसेट होतो आहे, बघा दाखवते. ये हा सनसेट चांगला आहे, मला आवडतो. बट मला क्लाउड्सवरती सोबत पण सनसेट आवडतो, तो छान दिसतो. लोक देखेंगे देखते रहो, आय डोंट केअर. ओके. माझे आजोबा आले आहेत मुंबईवरून. आता हे आहेत माझे आजोबा, माझ्या मम्मीचे पप्पा. ते आम्ही इथून मुंबईला जाताना 1000 रुपये खर्च करतो, ते फक्त 10 रुपयामध्ये आले आहेत. कसं विचारा, कारण की त्यांचं एज आहे 79, कारण की 75+ आता जे स्टेट बसेस आहेत ते फ्री आहेत, तर ते फ्रीमध्ये आले आहेत. इन शॉर्ट बघा, कुठे 1000 रुपये, कुठे 10 रुपये, 10 rupees. ओनली 10 रुपीज. शाबाश. काय स्टेट गव्हर्नमेंट काय माहिती की 75च्या एज नंतर कुठं. गव्हर्नमेंटचे जावई आम्ही, हो, लाडके जावई आहात तुम्ही त्यांचे. सरकारचे जावई, लाडके जावई आहात, लाडके जावई. लाडकी बहीण लाडके जावई. लाडकी बहीण. गाईज आम्ही हे असं जाळलंय, वरण जळालंय आमच्याकडून. मुद्दाम नाही जाळलंय, मुद्दाम नाही, जाळलं चुकून गेलं. जाळलंय. आपण एक ॲड करूया, विम लिक्विडची ॲड असते ना, एक वॉश में चिकनाई दूर. बघा दाखव ना मला, सरळ धर ना असं. ये चिकनाई कैसे हटेगी, ऐसे ऐसे. माझ्याकडे दाखव. पर नहीं हटी, नहीं हटी, क्योंकि ये सब दोगलापन है, सिर्फ एडवर्टाइजिंग के लिए दिखाते हैं. दोगलापणे फेक हे आहे. इथं माझे घासून हात जाणार आहे आता, आणि माझी आई बोलणार ते वेगळं मला. ठीक आहे, बघ असं काळकुट्ट झाले आणि म्हणे कि एक वॉश से तुम्हारा पूरा दाग चिकनाई गायब. नो गाइस, विश्वास नहीं रखने का. झालं, चल बाय. कोशिश जारी है हमारी, दम लगा के हाइशा. अगं ए, ते आवाज करू नको तसं संध्याकाळचं. कर 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 तसे. मी जरा फेस पॅक लावलाय चेहऱ्यावरती. ही आहे माझी पागल बहीण, ही अल्ट्रा पागल आहे. प्रो मॅक्स. वी आर बिग बॉस पगलूस. हे बघा, बघती बघ ना ती. वजन कमी कर. उद्यापासून मी घरातून निघून जाणार आहे. ताता आले तुम्हाला जेवण करायला खायला घालायला. तू चपात्या करून जा फक्त. मी बारीक व्हायला चालली आहे. तू चपात्या करून जा, बाकी काय नको मला कोणी नको बाकी सगळं घरामध्ये. आवडतं. मी चालली त्या घरी बाबा राहायला. बाबा आवडतील सगळं. मी चालली त्या घरी राहायला. 1 महिना मी जिम करून बारीक झाल्याशिवाय घरात पाऊलच नाही ठेवणार. झालं, खरंच होतंय हे आपलं. होतंच आहे खरं, जिमला जातीच ही. मी 1 महिना जाईन. मी त्या घरी राहते, तुम्ही इकडे राहा. ही जिमला जाणारच आहे आज उद्या बघा.